आज आपण रामरक्षा डिकोड करणार आहोत. तुमच्यापैकी बरेच जण रामरक्षेचा पाठ करत असतील. आज आपण याच्यामध्ये दडलेले अर्थ, काही सिक्रेट्स आणि रामरक्षा जागृत कशी करायची याची सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर रामरक्षा हे जे आहे ना ते एकदम होलसम मंत्र आहे, कारण की याच्यामध्ये विनियोग, ध्यान, कवच, वेगवेगळे मंत्र, फलश्रुती, काही गोष्टी आणि शरणागतीचा भाव कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी रामरक्षामध्ये येतात. पहिला पाठ विनियोग म्हणजे गोल सेटिंग किंवा संकल्प आहे. कशासाठी करतो आहे? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये दुसरे कुठले तरी डिझायर्स असतील, परंतु कसं आहे ना, प्रभू रामचंद्रांची प्रीती, त्यांचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडणार नाही, कारण की तुम्हाला जे हवंय ते त्यांना आधी माहिती असणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम ते करणार आहे. त्यामुळे तुमची काळजी ते करतात, तुम्हाला करायची गरज पडत नाही. पुढे आहे की अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंदामध्ये एका लाईन मध्ये असतात 16 अक्षर, एका श्लोकामध्ये असतात 32 अक्षर. प्रत्येक 8 अक्षरानंतर पॉज घेत घेत तुम्ही त्या लई मध्ये रामरक्षा म्हणायची आहे, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. सीता शक्ती, तर प्रभूंची पत्नी सीता आहेतच, परंतु ते त्यांची शक्ती सुद्धा आहेत, त्यांच्या एनर्जीचा सोर्स आहे त्या माता सीता आहेत. त्यामुळे मातेचं स्मरण तर नेहमी केलंच पाहिजे. श्रीराम म्हणताना जी श्री आहे ती सीता आहे, किंवा आपण सीताराम म्हणतो, राम सीता नाही म्हणत, त्यामुळे माता नेहमी आधी येतात, त्यामुळे मातेचं स्मरण झालंच पाहिजे. हनुमान कीलकम, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या शास्त्रामध्ये मंत्रांना कीलक असतं, म्हणजे मंत्र लॉक केलेले असतात. ते अनलॉक करण्यासाठी आपल्याला जसं फोनमध्ये अनलॉक करायला पासवर्ड लागतो, तसं या मंत्रांना अनलॉक करण्यासाठी कुठल्या तरी त्यांनी कीलक सांगितलेलं असतं. तसं रामरक्षेचं कीलक हनुमानजी आहे. त्यामुळे हनुमानजीचं स्मरण करा, मंत्र म्हणा किंवा कुठलेही स्तोत्र जे तुम्हाला येते ते म्हणा, जेणेकरून तुमची रामरक्षा तुमच्यासाठी अनलॉक होऊन तुम्हाला अधिकाधिक त्याचा फायदा देणार आहे. तुमच्यापैकी बरेच जण रामरक्षेचा पाठ करत असतील. आज आपण याच्यामध्ये दडलेले अर्थ, काही सिक्रेट्स आणि रामरक्षा जागृत कशी करायची याची सगळी माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर रामरक्षा हे जे आहे ना ते एकदम होलसम मंत्र आहे, कारण की याच्यामध्ये विनियोग, ध्यान, कवच, वेगवेगळे मंत्र, फलश्रुती, काही गोष्टी आणि शरणागतीचा भाव कसा असला पाहिजे या सगळ्या गोष्टी रामरक्षामध्ये येतात. पहिला पाठ विनियोग म्हणजे गोल सेटिंग किंवा संकल्प आहे. कशासाठी करतो आहे? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे असं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये दुसरे कुठले तरी डिझायर्स असतील, परंतु कसं आहे ना, प्रभू रामचंद्रांची प्रीती, त्यांचा अनुग्रह तुम्हाला प्राप्त झाला, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडणार नाही, कारण की तुम्हाला जे हवंय ते त्यांना आधी माहिती असणार आहे आणि ते तुमच्यापर्यंत आणून द्यायचं काम ते करणार आहे. त्यामुळे तुमची काळजी ते करतात, तुम्हाला करायची गरज पडत नाही. पुढे आहे की अनुष्टुप छंद. अनुष्टुप छंदामध्ये एका लाईन मध्ये असतात 16 अक्षर, एका श्लोकामध्ये असतात 32 अक्षर. प्रत्येक 8 अक्षरानंतर पॉज घेत घेत तुम्ही त्या लई मध्ये रामरक्षा म्हणायची आहे, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. सीता शक्ती, तर प्रभूंची पत्नी सीता आहेतच, परंतु ते त्यांची शक्ती सुद्धा आहेत, त्यांच्या एनर्जीचा सोर्स आहे त्या माता सीता आहेत. त्यामुळे मातेचं स्मरण तर नेहमी केलंच पाहिजे. श्रीराम म्हणताना जी श्री आहे ती सीता आहे, किंवा आपण सीताराम म्हणतो, राम सीता नाही म्हणत, त्यामुळे माता नेहमी आधी येतात, त्यामुळे मातेचं स्मरण झालंच पाहिजे. हनुमान कीलकम, तर याचा अर्थ असा होतो की आपल्या शास्त्रामध्ये मंत्रांना कीलक असतं, म्हणजे मंत्र लॉक केलेले असतात. ते अनलॉक करण्यासाठी आपल्याला जसं फोनमध्ये अनलॉक करायला पासवर्ड लागतो, तसं या मंत्रांना अनलॉक करण्यासाठी कुठल्या तरी त्यांनी कीलक सांगितलेलं असतं. तसं रामरक्षेचं कीलक हनुमानजी आहे. त्यामुळे हनुमानजीचं स्मरण करा, मंत्र म्हणा किंवा कुठलेही स्तोत्र जे तुम्हाला येते ते म्हणा, जेणेकरून तुमची रामरक्षा तुमच्यासाठी अनलॉक होऊन तुम्हाला अधिकाधिक त्याचा फायदा देणार आहे. रामरक्षेचा सगळ्यात महत्वाचा पाठ कवच. कवच म्हणजे काय? स्पिरिच्युअल आर्मर असतं एक प्रकारचं, किंवा एक प्रकारचं तुमच्या भोवती स्पिरिच्युअल प्रोटेक्शन तयार होतं असं म्हणू शकतात. याला वज्रपंजर एका खास कारणासाठी म्हणतात. इंद्राचं जे वज्र आहे दधीची ऋषींच्या अस्तींपासून तयार झालेलं, त्याच्यासारखं स्ट्रॉंग असं हे कवच आहे, जे तुमच्या भोवती असं पिंजऱ्यासारखं तयार होतं. याच्यामध्ये कुठल्याही वायव्य शक्ती किंवा नकारात्मक लोक तुमच्याकडे बघूही शकत नाही, इतकी ही याच्यामध्ये ताकद आहे. या कवचामध्ये डोक्यापासून ते पायापर्यंत तुमच्या विविध अवयवांचं वर्णन करत करत ते प्रभूंचे एक एक रूप रक्षण करेल असं दिलेलं असतं. आणि अत्यंत क्लेवरली प्रभूंचे जे आयुष्यभरातले सगळ्यात महत्वाचे रोल आहेत त्यांचं वर्णन करत करत ह्या कवचामध्ये हे सगळं आलेलं आहे. तर कवच जागृत कसं करायचं? कवचाचे हे जे मूळ श्लोक आहेत इतकेच तुम्हाला 1100 वेळा ठरवलेल्या ड्युरेशन मध्ये म्हणायचे आहेत.
कधी म्हणू शकता? वर्षभरामध्ये 4 नवरात्री येतात, कुठल्याही नवरात्रीमध्ये किंवा बाकी कुठलेही पर्व काळ आहेत त्याच्यामध्ये संकल्प घेऊन की मला रामरक्षाची जागृती करण्यासाठी हे विधान करत आहे असा संकल्प घेऊन तुम्ही ते करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पाठ कराल त्यावेळेस एक दिवा अवश्य लावायचा आहे. संकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळपासच्या मंदिरामध्ये जाऊन दान द्या किंवा पूजा द्या, यथाशक्ती करा, परंतु नक्की करा. रोजच्या जीवनामध्ये एखादा पाठ केला तरी चालतो, परंतु मंत्र तुमच्यासाठी जागृत करण्यासाठी तुम्ही हे करा. तुम्हाला काही नियम सुद्धा पाळायचे आहेत. रामरक्षेमध्ये 2 कथा येतात. तर पहिली कथा आहे ती ह्या श्लोकामध्ये आहे. बुधकौशिक ऋषी म्हणजे विश्वामित्र ऋषी यांना महादेवांनी स्वप्नामध्ये येऊन रामरक्षा सांगितली आणि मग त्यांनी ती पहाटे लिहिलेली आहे. कुठलेही मंत्र आहेत ना ते प्रत्यक्ष नेहमी महादेवांपासूनच निर्माण होत असतात. जे कुठलेही मंत्र असतात ते जे ऋषी असतात त्यांना द्रष्टा असे म्हणतात. ठीक आहे, कारण की त्यांना ते मंत्र दिसतात. निर्माण करणारे आहेत ते महादेव आणि महादेव आहेत त्यांचे इष्ट आहेत राम. त्यामुळे त्यांनी केलेले रामरक्षा कवच अत्यंत स्पेशल आहे. गोष्ट येते ती ह्या श्लोकामध्ये. पार्वती जी आहेत ना त्या विष्णू सहस्त्रनाम करत असतात. एक दिवशी महादेवांना जेवण हवं असतं आणि त्यांचं विष्णू सहस्त्रनाम झालेलं असतं आणि त्यांना उशीर होणार असतो. मग महादेव त्यांना म्हणतात की तू विष्णू सहस्त्रनाम करण्यापेक्षा राम हे नाव घे, त्याच्यामध्ये जेवढं सहस्त्रनामाचं पुण्य तेवढं तुला मिळेल. तर असं हे पॉवरफुल राम नाम आहे. तर याचा अर्थ अजिबात असा होत नाही की जे लोक विष्णू सहस्त्रनाम करतात त्यांनी करू नका आणि फक्त राम नाम घ्या. तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही करत असाल आणि एखाद्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही रामनाम घेतलं तर तुम्हाला तेवढंच फळ प्राप्त होणार आहे, तुमचा भाव मनामध्ये तसा असेल तर. याचा पुढचा पाठ येतो तर ध्यान. ध्यान म्हणजे आपला परमेश्वर कसा दिसतोय याचं व्हिज्युअलायझेशन करणं, हे या श्लोकामध्ये दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र कसे सांगितलेले आहेत की ज्यांचे हात आहेत ते गुडघ्यापर्यंत लांब आहेत, पद्मासनामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसून बसलेले आहेत, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीला स्पर्धा करतील असे सुंदर डोळे आहेत, अशा निराशार पावसाच्या थेंबांनी भरलेला जे मेघ आहेत तसा सुंदर कांती आहे त्यांची, डाव्या मांडीवरती माता सीता बसलेल्या आहेत. असं सुंदर हे रामाचं ध्यान करत करत जर तुम्ही रामरक्षा केली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. प्रश्न असतील तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. जय श्रीराम.